नमस्कार रसिक आणि समंजस श्रोते हो. तुमचा निरोप न घेता अचानकपणे वाचन थांबवल्याबद्दल प्रथम तुमची माफी मागते आणि वाचायला सुरुवात करते. आज आपण वाचत आहोत नॉट विदाउट माय डॉटर, लेखिका बेट्टी महमूदी, सहलेखक विलियम हॉफर आणि ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी. वाचूया. नंतर आम्ही वाटेत आणखीन एका खेडेगावापाशी थांबलो. मला काही समजायच्या आत मोहसीनची आई एक अक्षरही न बोलता उतरून निघून गेली. आता फक्त ड्रायव्हर आणि आम्ही दोघी. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला तरुण मुलगाही असाच कुठेतरी उतरून गेला होता. अचानक ड्रायव्हरने गाडी थांबवून खाणाखुणांच्या सहाय्याने आम्हाला सांगितलं की आता आम्ही अंगातले तुर्की कपडे काढून टाकायला काही हरकत नाही. त्या कपड्यांच्या आत आमचे अमेरिकन कपडे होतेच, म्हणजे इथे आम्ही उजळ माथ्याने अमेरिकन प्रवासी म्हणून हिंडू शकत होतो. फक्त आमच्या पासपोर्टवर या देशात अधिकृतपणे प्रवेश केल्याचा शिक्का नव्हता, ही एक मेख होती. वाटेत आणखी बरीच खेडी लागली. नंतर व्हॅन शहराजवळ आली. आता इथून अंकाराला जायचं. मला बसस्टँडपाशी नेऊन पोचव हे त्या ड्रायव्हरला खुणेने समजावता माझ्या नाकी नऊ आले. गावातल्या गर्दीतून गाडी वेडीवाकडी दामटत एकदाची त्याने बस डेपोपाशी आणून उभी केली. मग मला आतच थांबायची सूचना देऊन तो माझ्याकडून पैसे घेऊन गेला आणि थोड्याच वेळात अंकाराची 2 तिकिटे घेऊन आला. त्याचं आणि महातोपचं मोडक्या तोडक्या फारसीत काहीतरी बोलणं झालं. मम्मी, बस 4 वाजता आहे असं तो म्हणतोय. बस उद्या दुपारी अंकाराला पोचणार होती. मी घड्याळात पाहिलं. आता फक्त दुपारचा 1 वाजला होता. 3 तास इथे रेंगाळत थांबण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. शिवाय दोघींना भूक लागली होती. ड्रायव्हरनेच आम्हाला एका जवळच्या छोट्या हॉटेलात नेलं. मग मात्र आमची रजा घेतली. नवल म्हणजे त्याचे डोळे पाणावले होते. हॉटेलमध्ये आम्ही मागवणार तरी काय हा प्रश्नच होता, कारण मेनू कार्डवरचं काहीच कळत नव्हतं. तरी पण जमेल तसं मागवलं. 5च मिनिटात पुढ्यात गरम गरम वाफाळलेला भात आणि अतिशय रुचकर जेवण आलं. इतक्या दिवसात पहिल्यांदा आम्ही दोघी पोटभर जेवलो. जेवता जेवता अमेरिकेच्या गप्पा चालू होत्या. एकीकडे मला डॅडींची काळजी वाटत होती. इतक्यात महातोपच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलेलं बघून मी मागे पाहिलं. तो काय, आमचा मगाचाच ड्रायव्हर परत येत होता. आम्हाला नीट बसमध्ये बसवून न देता इथेच असं सोडून गेल्याबद्दल त्याला वाईट वाटल्याने तो परत आला होता. मग तोही आमच्याबरोबर जेवला. परत एकदा आम्ही तिघे बाहेर पडून बसस्टँडपाशी गेलो. त्या ड्रायव्हरच्या ओळखीचा एक तुर्की माणूस तिथे नोकरीला होता. त्याची आणि आमची ओळख करून देऊन त्याच्यावर आम्हाला सोपवून तो परत जायला निघाला. परत एकदा त्याचे डोळे पाणावले. ड्रायव्हर निघून गेला. त्याच्या तुर्की मित्राने एका छोट्या पोऱ्याला आमच्यासोबत एका खोपटामध्ये चहा प्यायला पाठवलं आणि तो गेला. 4 वाजायच्या सुमाराला तो परत आला. त्याने आमचे पासपोर्ट मागितले. मी घाबरले. मी नाईलाजाने पर्स उघडली आणि पासपोर्टकडे नुसतं बोट केलं, पण उघडले नाहीत. त्यावर हवे ते शिक्केच नव्हते. त्या माणसाने पण लांबूनच ते बघून तो पुढे गेला. मग माझ्या लक्षात आलं, तो बससाठी थांबलेल्या सर्व प्रवाशांचे कागदपत्र तपासत होता. आमच्या ड्रायव्हरने त्याला खाजगीत काय सांगितलं होतं देव जाणे, पण त्याने आम्हाला सोडलं. थोड्या वेळाने अंकाराची बस सुटणार असल्याची घोषणा झाली. आम्हाला त्यातला फक्त अंकारा एवढाच शब्द कळला. प्रवाशांच्या गर्दीतून धक्काबुक्की करत
आम्ही आत शिरून जागा पकडल्या. बस निघाली. डोंगराळ भाग, जागोजागी धोक्याची वळणं. खिडकीतून बाहेर नजर टाकली तर जणू काही गिळंकृत करायला बसून उभी असलेली दरी. इतक्या संकटातून पार पाडत इथवर आलो आणि एखाद्या कड्यावरून कोसळून मृत्यू तर लिहिलेला नाही ना नशिबात. मी गपकन डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला. अतिश्रमांनी अंग जड झालं होतं. एकदाची झोप लागली. जाग आली ती मोठ्या धक्क्याने. बाहेर मध्यरात्रीचा दाट काळोख होता. ब्रेक जाम झाले होते आणि मोठा आवाज करत बस कशी तरी थांबली होती. बाहेर तशात वादळी वारे सुटले होते. पुढे आमच्यासारख्याच आणखीन बसची रांग लागली होती. पुढे दरड कोसळली होती. बाजूलाच हॉटेलसारखी दिसणारी एक इमारत होती. आता या प्रकरणात बराच वेळ लागणार असं दिसताच बरेच प्रवासी चहापाणी करायला उतरून गेले. महातोब माझ्या कुशीत गाढ झोपली होती. मीही झोपले. मध्येच जाग आली तरी बस आहे त्याच जागी. असे बरेच तास गेले. पहाट झाली. 6 तासाच्या खोळंब्यानंतर अखेर आम्ही निघालो. वादळी वारे अतिशय जोरात वाहत होते. ड्रायव्हर तर वेड्यासारखा जोरात बस चालवत होता. एकेका वळणावर काळजाचं नुसतं पाणी पाणी होत होतं. अशीच दुपार झाली. बस चालली असताना रस्त्यात अचानक फार गर्दी लागली म्हणून थांबावं लागलं. पाहिलं तर समोर मृत्यूचा अक्षरशः तांडव बघायला मिळालं. एका भयानक धोक्याच्या वळणावर कमीत कमी अर्धा डझन बसेस उलटून खाली दरीत कोसळल्या होत्या. जखमी विव्हळणारे लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. माझ्या पोटात ढवळू लागलं. तशात कशी तरी वाट काढत आमचा ड्रायव्हर अगदी हळू त्या दृश्याच्या जवळून बस नेऊ लागला. मी डोळे मिटून मान फिरवली. आम्ही सुखरूप वळण पार करून सरळ रस्त्याला लागलो. ड्रायव्हरने परत पिसाटासारखी गाडी सोडली. मी मनात देवाचा धावा सुरू केला. संध्याकाळ झाली. मी आणि महातोब एकदम म्हणालो, कधी पोचणार आहोत आपण? अखेर मध्यरात्री 2 वाजता आम्ही अंकाराच्या प्रचंड मोठ्या अत्याधुनिक बस स्थानकापाशी येऊन पोचलो. 24 तासांऐवजी 32 तासांचा प्रवास करून. आज 5 फेब्रुवारी बुधवार. मुडीच्या कचाट्यातून सुटून आज पुरता 1 आठवडा लोटला होता. आम्ही बसमधून उतरताच एक माणूस टॅक्सी टॅक्सी असं ओरडत आला. पोलिसाच्या दृष्टीला पडायच्या आत आम्ही टॅक्सीत घुसलो. कसे तरी मोडक्या तोडक्या फारसीत त्याला एखाद्या चांगल्या हॉटेलपाशी सोड म्हणून सांगितलं. हॉटेलात काउंटरवरचा क्लार्क इंग्रजी बोलत होता. ते बघून हायसं झालं. खोली उपलब्ध होती. त्याने रजिस्टरमध्ये नाव पत्ता लिहून घेतला. मी मम्मी डॅडींचा मिशिगनमधला पत्ता दिला. आता खरी कसोटीची वेळ. त्याने आमचे पासपोर्ट मागितले. मी आमचे बिनशिक्क्याचे पासपोर्ट पुढे केले. अमालने शिकवलेली युक्ती यावेळी उपयोगी पडली. पासपोर्टबरोबर एक नोटही हळूच त्याच्या बोटात सरकवली. प्रसन्न हसून त्याने खोली स्वतः येऊन दाखवली. खोली फार सुंदर होती. महातोबने पलंगावर उड्या मारल्या. मी डोळ्यांवर पाणी मारलं. महातोब बाथरूमला गेली आणि दरवाजावर जोरात थाप पडली. मॅडम, दार उघडा. मघाचा क्लार्क दारात उभा, आमचे पासपोर्ट घेऊन. त्याचा चेहरा कठोर होता. मॅडम, या पासपोर्टवर प्रवेशाचा शिक्का नाही. तुम्ही इथे राहू शकत नाही. खूप विनवण्या केल्या. पहाट झाली की उठून एम्बसीत जाणार आहोत. बरोबर लहान मूल आहे. सगळं सांगितलं पण काही उपयोग झाला नाही. आपण इथून लवकर गेला नाही तर मी पोलिसांना फोन करेन, तो म्हणाला.
त्याचं बोलणं उद्धट वा उर्मट नव्हतं, पण तो आपलं म्हणणं सोडायला तयार नव्हता. मी आणखीन पैसे देऊ केले, पण तो बदला नाही. आम्ही परत खाली आलो. क्लार्कच्या हातापाया पडून मी त्याच्या काउंटरवरून अमेरिकन एम्बसीत फोन लावला. फोन रात्रपाळीच्या माणसाने उचलला. आधीच भलत्या वेळेला झोपमोड झाल्याने तो वैतागलेला होता. तशात मी फोनवर जे काही त्याला सांगत होते त्यातलं एक अक्षरही त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. मी त्याला म्हटलं, आम्हाला एवढी एक रात्र अमेरिकन एम्बसीत टेकायला जागा द्या. पण तो काही एक ऐकायला तयार नव्हता. नाही, तुम्ही इथे येऊ शकत नाही. पण मग आम्ही करू तरी काय? कुठे जाऊ? तुम्ही पासपोर्टवर शिक्का मारून न घेता तुर्कस्तानच्या हद्दीत शिरू शकलात कशा? ते मी तुम्हाला सगळं फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही तुर्कस्तानमध्ये आलात कशा? घोड्यावरून. माझे हे शब्द ऐकताच तो फोनवर जोरजोरात हसला, माझा उपहास करून, आणि म्हणाला, हे पहा, आता रात्रीचे 3 वाजले आहेत. हा असला काहीतरी वेडेपणा ऐकत बसायला मला वेळ नाही. तुम्हाला एम्बसीत येऊन काहीही फायदा नाही. तुम्ही पोलिसात जा. त्याचं ते बोलणं ऐकून मला रडू कोसळलं. प्लीज प्लीज असं करू नका. मी गेला आठवडाभर पोलिसांच्या हातात पडू नये म्हणून काय काय संकटांचा सामना केला, आणि आता तुम्ही मला त्यांच्याकडे जायला सांगता आहात. तुम्ही मला मदत केलीच पाहिजे. सॉरी, आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. निराश होऊन मी फोन ठेवला. मॅनेजरला सांगितलं, उद्या सकाळी एम्बसीतील कोणीतरी अधिकारी माझी दखल घेईपर्यंत मला थांबावंच लागेल. तर सकाळपर्यंत मी इथे हॉटेलच्या लॉबीत थांबू का? बोलत असताना मी एकीकडे महतोबला जवळ धरलं होतं. कदाचित त्याचा परिणाम असेल. त्याला सहानुभूती वाटली असेल, किंवा त्याला स्वतःला तिच्या एवढी लहान मुलगी असेल. त्याचा आवाज जरा नरम वाटला, पण तरीही तो म्हणाला, हे बघा, तुम्हाला मी इथे राहण्याची परवानगी देऊ शकत नाही. मग मला आणखीन एक कल्पना सुचली. मी हॉटेलातून अमेरिकेला माझ्या आईवडिलांच्या घरी कॉल करण्याची परवानगी मागितली. ती त्याने दिली. फोन लागण्याची आम्ही वाट बघत बसलो. तोवर त्याने वेटरला पाठवून आमच्यासाठी गरम गरम चहा मागवला. तो क्षण संपू नये, आपल्याला रात्रीच्या अंधारात बाहेर जायला लागू नये असं वाटत होतं. अंकारामध्ये तो बुधवार होता, पण मिशिगनमध्ये अजून मंगळवारच सुरू होता. आधी मी मम्मीशी बोलले, मम्मी, आम्ही इराणमधून पळालो. आता आम्ही तुर्कस्तानात आहोत. हे बोलणं ऐकून ते आनंदाने रडू लागले. काल रात्री माझ्या बहिणीने कॅरोलिनने आमच्या घरी फोन केला होता. त्या मुलीने तिला संतापून सांगितलं होतं आम्ही पळून गेलो आहोत आणि आमचा ठाव ठिकाणा त्याला माहीत नाही. तेव्हापासून सगळे प्रचंड काळजीत होते. डॅडी कसे आहेत? डॅडी ठीक होते. विशेष म्हणजे ते आता घरी आले होते. मम्मीने त्यांच्या कानाला फोन लावला. बेटी, ते गदगदल्या स्वरात म्हणाले, तुझी सुटका झाली. तू इकडे परत येईपर्यंत मी मरणार नाही. तुला भेटल्याशिवाय मी राहणार नाही. होय डॅड, हो, मी लवकरच तुम्हाला भेटणार आहे. फोन परत मम्मीने घेतला. मी तिला माझी इथली परिस्थिती समजावून सांगितली. स्टेट डिपार्टमेंटमधल्या ज्या अधिकाऱ्याकडे माझी केस होती त्याच्याशी ताबडतोब संपर्क साधायला सांगितला. मग कुणीतरी अंकारामधल्या एम्बसीत फोन करून मला मदत करायची सूचना दिली पाहिजे, तरच इथे माझा प्रश्न सुटेल, हेही तिला मी समजावून सांगितलं. मी एम्बसीत पोचले की तुला लगेच फोन करेन असं वचन देऊन मी फोन ठेवला. पुन्हा आम्ही काय करायचं, कुठे जायचं, हा प्रश्न अनुत्तरितच होता.
पेंगलेल्या महातोपकडे बोट टाकवत मी त्या मॅनेजरला विचारलं, हिला घेऊन मध्यरात्री मी रस्त्यावर जाऊ? तुम्ही एक टॅक्सी करा आणि या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये हिंडत राहा. कधीतरी कुणीतरी तुमचे पासपोर्ट न बघता तुम्हाला जागा देईल. असं म्हणून त्याने आम्हाला आमचे पासपोर्ट आणि त्याबरोबर मी सरकवलेली नोट परत केली. त्याने आमच्याकरता टॅक्सी मागवली आणि टॅक्सीवाल्याला दुसऱ्या एका हॉटेलचा पत्ताही सांगितला. या हॉटेलात मात्र आम्हाला सहानुभूतीची वागणूक मिळाली. आमचा फक्त एकाच रात्रीचा प्रश्न आहे. शिवाय मी बाकी काही गुन्हा करून पळून आलेली नाही ही खात्री पटताच त्याने मला खोट्या नावाने एका रात्रीपुरती खोली द्यायची तयारी दर्शवली. मग मी त्याच्या रजिस्टरमध्ये माझ्या माहेरच्या नावाने नोंद केली, बेटी लव्हर. खोलीत आल्यावर मी आणि महातोबने सच्चैल स्नानाचा आनंद उपभोगला. दात घासून राहिलेला वेळ मऊ बिछाण्यात गाढ झोप काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमालला फोन केला. बेटी, माझा आवाज ऐकताच तो आनंदाने चित्कारला. कुठून बोलताय? इस्पाहान, मी सांकेतिक शब्द सांगितला. त्याला माझी सुटका झाल्याचं पाहून फार आनंद झाला. तुम्ही दोघी खुशाल आहात ना? सगळं काही सुरळीत पार पडलं ना? ते तुमच्याशी नीट वागले ना? हो, मी सांगितलं आणि एकदा नाही, चांगलं 3दा थँक्यू म्हटलं त्याला. मग मी आणि महातोबने अगदी दुष्काळातून आल्यासारखा नाश्ता केला. नंतर आम्ही टॅक्सीने अमेरिकन एम्बसीत गेलो. मी टॅक्सीचे पैसे देत असताना महातोब एम्बसीच्या इमारतीवर फडकणारा अमेरिकेचा झेंडा बघून टाळ्या पिटत नाचू लागली. मी आत जाऊन रिसेप्शनिस्टजवळ माझे पासपोर्ट दिले. ती आत गेली. थोड्याच वेळात एक माणूस उगवला. त्याचं नाव टॉम मर्फी. वॉशिंग्टनहून त्याला फोन आला होता, त्यामुळे माझी हकीकत त्याला आधीच ठाऊक होती. काल घडलेल्या प्रकाराबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करून तो म्हणाला, तुम्हाला काही दिवस इथे राहून तुर्कस्तान बघायची इच्छा असली तर तशी व्यवस्था आम्ही छे 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 मुळीच नाही. त्याचं वाक्यही नीट पूर्ण होऊ न देता मी ओरडले, मला पहिल्या विमानाने अमेरिका गाठायचे. ठीक आहे ठीक आहे, तो म्हणाला. तुमचे पासपोर्ट आधी आपण ठीकठाक करून घेऊया आणि आज दुपारच्या विमानाने तुम्ही अमेरिकेला निघा. मग त्याने आम्हाला बाहेर बसायला सांगितलं. आम्ही बाकावर बसून होतो. समोर आणखी एक अमेरिकेचा ध्वज एका खांबावर फडकत होता. त्याच्या दर्शनाने माझा गळा दाटून आला. महातो, आपण खरंच घरी निघालोय. मग आम्ही दोघींनी खूप वेळ देवाची मनापासून प्रार्थना केली. आम्ही वाट बघत बसलो असताना महातोबने खिशातून रंगीत पेन्सिली काढल्या. तिथून एक कागद मागून घेतला आणि चित्र काढत बसली. माझ्या डोक्यात विचारांची चक्र फिरत होती. मम्मी, बघ माझं चित्र. महातोबने मला गदागदा हलवून तंद्रीतून भानावर आणलं. 4 तपकिरी रंगाचे पर्वत, त्यांच्या मागून डोकावणारा पिवळा धमक सूर्य, डोंगराच्या पुढे वाहणारी नदी, एका वळणापाशी आमचं अल्पेनातील छोटंसं घर, नदीच्या प्रवाहात एक होडी, पुढच्या बाजूला एक जरासं मोठं कुर्द प्रांतात आढळणारं घर, त्याच्या भिंती गोळ्या लागून चाळणी झालेल्या आणि या सगळ्या चित्रातून ठळकपणे नजरेत भरणारा अमेरिकेचा ध्वज. त्यावर मोठ्या मोठ्या वाकड्या तिकड्या अक्षरात तिने लिहिलं होतं, अमेरिका अमेरिका. ताजा कलम. महातोब आणि मी 7 फेब्रुवारी 1986 रोजी मिशिगनला घरी आलो. स्वातंत्र्याचा खरा अर्थ पारतंत्र्य उपभोगून आल्यावरच माणसाला नीट समजतो. जो
आणि जॉन, मम्मी आणि डॅडींना बघून मला आनंदाने वेड लागायची पाळी आली. आम्ही भेटल्यानंतर डॅडींची प्रकृती बरीच सुधारली. अखेर 3 ऑगस्ट 1986 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॅडींची आठवण अजूनही सारखी येते. आयुष्य एकटीने काढायची कल्पना मम्मीला अजून जडच जाते. ती एकटी रडत बसते. पण मग मला आणि महातोपला सुखरूप परत आणल्याबद्दल देवाचे आभारही मानते. जो आणि जॉन चांगलेच मोठे करते पुरुष झाले आहेत. त्यांचा आता मला आधार वाटतो. माझ्या मैत्रिणी चॅन्से, झरी, ॲलिस आणि फरिश्ते आता कुठे आणि कशा आहेत याबद्दल मला काहीच माहीत नाही. माझ्या पळून जाण्याच्या बेताबद्दल मी त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं नव्हतं. मी पळून गेल्यावर त्यांना त्याबद्दल काही त्रास सहन करावा लागला नसेल अशी आशा आहे. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा मुद्दामच कधी प्रयत्न केला नाही. त्यांच्याकडे कुणीही संशयाने बघायला नको. हेलन बालासेनियन अजूनही इराणमधील स्विस एम्बसीच्या US इंटरेस्ट सेक्शनमध्ये नोकरी करते. माझ्यासारख्या संकटात सापडलेल्यांच्या मदतीला हात अजूनही पुढे असतो तिचा. तेहरानला माझा मित्र झालेला दुकानदार हमीद याची आठवण मला येते. मध्यंतरी मी त्याला एक पत्र पाठवलं होतं. माझ्याशी संपर्क करायला मुद्दाम एका त्रयस्थ व्यक्तीचा पत्ता दिला होता. त्याने ताबडतोब त्या व्यक्तीच्या पत्त्यावर उत्तर आलं. माझी प्रिय बहीण बेटी, तुझं पत्र मिळाल्यावर मला किती आनंद झाला ते मी शब्दात नाही लिहू शकत. मी कितीतरी वेळ नंतर पत्र हातात धरून खुर्चीत बसून होतो. मग मी घरी बायकोला फोन करून तिलाही ही आनंदाची बातमी कळवली. तिलाही फार फार आनंद झाला. तुला आणि तुझ्या त्या सुंदर बाहुलीसारख्या छोट्या महातोबला आम्ही या जन्मी तरी विसरू शकणार नाही. 2 महिन्यांपूर्वी आमचं दुकान आम्हाला बंद करावं लागलं. आमचा गुन्हा काय तर इंग्रजी मुळाक्षरांची चित्र असणारे T-शर्ट आम्ही विकायला ठेवले होते. इथली परिस्थिती दिवसेंदिवस अशीच चिघळत जाणार. तू खरंच सुदैवी म्हणून निसटलीस. महातोबला पापा आणि तुझ्या आईवडिलांना साष्टांग नमस्कार. देव तुझं भलं करो. हमीद. अमालचे पैसे परत करायला मला बँकेतून ताबडतोब कर्ज मिळालं. त्याची स्वतःची सुटका मात्र अजून होऊ शकली नाही. त्याचे प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेत परत नव्याने जीवन सुरू करताना प्रथम महातोबला जरा जड गेलं, पण लवकरच ती रुळली. शाळेत तिचा नंबर वरचा असतो. कधीतरी तिलाही डॅडींची आठवण होते, पण इराणमधल्या माथेफिरू डॅडींची नव्हे, अमेरिकेमधल्या पूर्वीच्या प्रेमळ पित्याची. तिला इराणमध्ये विसरलेल्या तिच्या बनीची पण फार आठवण होते. तसा बनी नंतर इथे कुठल्याही दुकानात मिळाला नाही. मी इराणमध्ये असतानाच्या 18 महिन्यांच्या कालावधीत स्टेट डिपार्टमेंटमधील टेरेसा हॉपगुड नामक केस वर्करला मी नंतर जाऊन भेटले. माझ्या आईला या काळात धीर देऊन शक्य ती मदत तिनेच केली होती. ज्या अमेरिकन स्त्रियांना व मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध इराण व तत्सम मुस्लिम देशात डांबून ठेवलं जातं, त्या सर्व केसेस तिच्याच हाताखाली येतात. माझी कहाणी पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून जगापुढे ठेवण्याची कल्पना तिने उचलून धरली. मुडीच्या कचाट्यातून तशी आमची पूर्ण सुटका कधी होणार नाही हे वास्तव मी आणि महातोबने स्वीकारलेलं आहे. कधीतरी तो स्वतः नाहीतर त्याच्या असंख्य भाच्या पुतण्यांपैकी कोणीतरी कधीतरी आमच्या पुढे येऊन उभा ठाकेल. आमचा सूड घ्यायला येईल ही शक्यताही नाकारता येत नाही. कधीतरी महातोबला इराणमध्ये पळवून न्यायचा बेत जर त्याने केला तर त्याचं सरकार
त्याला पूर्ण पाठिंबा देईन हेही मी जाणू नये. पण त्याचबरोबर माझ्या ताकदीची मुडीला कल्पना नसेल. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशात माझे अतिशय प्रभावशाली लोक माहितीच आहेत आणि ते मुडीला असं कदापिही करू देणार नाही. मी व माहतो सध्या अमेरिकेत एका अज्ञात स्थळी नवीन नावं धारण करून राहत आहोत. मुडीचं नंतर काय झालं हे मला कळलं नाही. फक्त 14 जुलै 1986 या दिवशी लिहिलेलं एलनचं पत्र माझ्या नावे माझ्या आईच्या घरी पोचलं. ते असं होतं: प्रिय बेटी, तू खुशाल आणि सुखात आहेस अशी आशा करून पत्राला सुरुवात करते. खरं तर तू आपण होऊन मला याआधी पत्र पाठवशील व काय घडलं, कसं घडलं ते सविस्तर लिहिशील म्हणून मी वाट बघत होते. मी तुला माझी जवळची मैत्रीण मानत होते. तू गेल्यानंतर 2-4 वेळा आम्ही तुझ्या नवऱ्याला भेटून आलो. तुझी चौकशी करण्यासाठी आम्ही त्याला मदतही केली. मी फार काळजी करत होते तुमची दोघींची. तुमचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना अशी चिंता मला रोज भेडसावत होती. आता मात्र गेल्या काही महिन्यात डॉक्टर महमूदींची व आमची गाठ नाही आहे. एक दिवस आम्ही घरी गेलो होतो पण ते घरात नव्हते. तू आणि महातोबने उभारलेला स्नोमॅन बरेच दिवस होता. हळूहळू वितळत तो नाहीसा झाला. जमिनीवर फक्त जांभळा रुमाल तेवढा उरलाय त्याच्या गळ्यातला. जणू काही हवेत विरून गेला तो स्नोमॅन, अगदी अगदी तुझ्यासारखाच. नॉट विदाउट माय डॉटर हे बेट्टी महमूदीचं आत्मचरित्र विल्यम हॉफरच्या साहाय्याने लिहिलेलं आज संपलं आहे. आणखीन एक पुस्तक आहे जे महमूदीने लिहिलं, मुडीने लिहिलं. आणखीन एक पुस्तक आहे जे महातोबने लिहिलं. असे ही ट्रायोलॉजी आहे. जर बाकीची 2 पुस्तकं मिळाली तर मी ती मिळवायचा प्रयत्न करेन आणि मिळाली तर नक्की वाचेन. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन पुस्तकासह किंवा कथेसह. ह्या पुस्तकाचं जे आपण वाचन केलं, ही जी आत्मकथा आपण वाचली बेट्टीची, त्यातून योग्य तो संदेश प्रत्येकाने घ्यावा ही सदिच्छा. भेटूया पुन्हा.